नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC ग्रुप सी मध्ये आता जी तलाठी भरती आली त्यासाठी फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला mpsconline.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन असं ऑप्शन दिसेल. जर आपलं अकाउंट आधी नसेल तर आपण क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक करून आपलं अकाउंट बनवू शकता. त्याचा व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे. तर आता आपल्याला डायरेक्ट लॉग इन करायचं आहे. त्यासाठी आपण आपला ID पासवर्ड इथे टाकायचा आहे. ID पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला इथे कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चामध्ये जे नंबर दिलेला आहे तो जसाचा तसा इथे टाकून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. आता आपण आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन झालो आहे. इथे प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट, करस्पॉन्डन्स आणि लॉगआउट असे ऑप्शन्स आहेत. तर आपल्याला आधी आपलं अकाउंट अपडेट करून घ्यायचं आहे. माय अकाउंटमधून आपलं अकाउंट अनलॉक करून काही डिटेल्स नवीन भरायच्या असतील तर त्या आपण भरू शकता. जर आपण लिपिक, टंठलेखक सारख्या पदांसाठी अप्लाय करत असाल तर ती आपल्याला टंठलेखनाचं प्रमाणपत्राची माहितीसुद्धा टाकावी लागते. जर आपण ती टाकली नाही तर त्यामध्ये इलिजिबल दाखवत नाही. त्यानंतर आपल्याला आता ऑनलाईन ॲप्लिकेशनवर जायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2026, महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. याच्यावर आपल्याला व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ॲप्लिकेशन स्टार्ट डेट दिसेल, जी 27/6/2026 पासून लास्ट डेट 31/7 आहे. लास्ट डेट चालान फीसची 20/7 अशी आपल्याला डेट्स दिसतील. तर आपल्याला इथे चेक एलिजिबिलिटीवर क्लिक करायचं आहे. चेक एलिजिबिलिटीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढ्याही पोस्ट आहेत, आता याच्यामध्ये ज्या नवीन आलेल्या पोस्ट आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. की जसं इंडस्ट्री इन्स्पेक्टर ही आधीचीच पोस्ट आहे. या पोस्टसाठी पोस्टसाठी आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्या पोस्टसाठी आपण इलिजिबल असाल, आणि ज्या पोस्टसाठी आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही तिथे नॉट एलिजिबल. जसं टॅक्स असिस्टंटसाठी नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट दाखवला आहे. का दाखवला आहे? टायपिंग सर्टिफिकेशन कंडिशन फेल. मी टायपिंग सर्टिफिकेट अपलोड केलं नाही म्हणून नॉट इलिजिबल असं दाखवत आहे. त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे टेक्निकल असिस्टंट एलिजिबल, क्लर्क टायपिस्ट टायपिंग सर्टिफिकेट हे सिलेक्ट न केल्यामुळे मला इथे नॉट एलिजिबल दाखवत आहे. असिस्टंट मोटर व्हेकल याच्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन पाहिजे इंजिनिअरिंग फील्डमध्ये, त्यामुळे. त्याच्यानंतर असिस्टंट फिशरीज डेव्हलपमेंट ऑफिसर त्याच्यातसुद्धा ग्रॅज्युएशनची अट आहे. आता इथे पोस्ट विलेज रेव्हेन्यू ऑफिसर तलाठी, आता ज्या नवीन आलेल्या पोस्ट आहे ह्यासुद्धा याच्यामध्ये बंडल केलेल्या आहे. तर आपल्याला तलाठीसुद्धा ग्रुप सी मध्येच गटकमध्येच आलेली आहे. इथूनच आपल्याला असं अप्लाय करायचं आहे. तर यासाठी इलिजिबल, आता ह्या सगळ्या जितक्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल असता ते सगळ्या पोस्ट आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे कोणत्यामध्ये इकडे आपल्याला सिलेक्ट पोस्ट विश टू अप्लाय, ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करत आहोत जागेच्या पात्रतेनुसार किती जागा आहे, आपल्या कॅटेगरीची जागा आहे की नाही आहे त्यानुसार आपल्याला ते चेक करून मग सगळ्या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. टिक करायचं इंडस्ट्री इन्स्पेक्टर, ज्या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल आहे त्या पोस्टसाठी. हे क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी ऑप्शन आहे ते अप्लायचं. त्या अप्लायच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अप्लायच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर हे ऑप्शन येईल. त्यामध्ये आपल्याला जे एक्झामिनेशन सेंटर आपण चूज करायचं आहे ते आपण चूज करू शकता. त्यानंतर डिक्लेरेशनच्या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल कर. आता इथे लोकेशन आपली जी ठिकाण आहे ते टाकायचं आहे आणि सबमिट अँड अप्लायवर क्लिक करायचं आहे. इथे सगळ्यात खाली सबमिट अँड पे फीस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट अँड पे फीस या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट पेमेंट मोडमध्ये आपल्याला युअर ॲप्लिकेशन सेव्ड सक्सेसफुली, प्लीज प्रोसीड टू पेमेंट. आता आपल्याला पेमेंटमध्ये फक्त ऑनलाईन पेमेंटच करायचं आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग याच्या थ्रू आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर आपण इथे हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर SBI ई-बेस याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओके. एरर येऊ शकते. एरर आलं
आला आता, तर त्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये जाऊन तिथे पे नाऊवर क्लिक करायचं आहे. पे नाऊवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एस बी आयचं आलं आहे. इथे आपण आपला जो ATM कार्ड आहे त्याचा कार्ड नंबर टाकू शकता. त्याच्यानंतर त्याचं मंथ, इयर आणि CCV इयर टाकून पे नाऊवर क्लिक करू शकता. हे सगळ्यात इझी आणि सेफ आहे, कारण UPI ट्रान्झॅक्शनमध्ये खूपदा पैसे कटतात पण प्रोसेस कंप्लीट होत नाही, म्हणून शक्यतो डेबिट कार्डने पे केलेलं चांगलं राहील. धन्यवाद. काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये कळवा.